सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विद्या विकास कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत. वर्ग 12वी समाजशास्त्राची ओळख यामध्ये प्रकरण 6, प्रकरण 5 भारतातील सामाजिक चळवळी या भागाअंतर्गत आपण मागच्या पिरियडमध्ये भारतातील स्त्री चळवळींचा आढावा आपण घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील कामगार चळवळीचा आढावा या ठिकाणी घेत आहे. तर भारतातील कामगार चळवळीचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे भारतातील औद्योगिकीकरणाची प्रक्रिया. भारतात 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं. औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली, उद्योगधंद्यांची सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर कारखान्याची चाकं भारतामध्ये फिरू लागली आणि त्याचबरोबर वाढत्या उद्योगधंद्याबरोबर भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आणि स्वरूपसुद्धा बदलायला लागलं आणि यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा सुद्धा कायापालट झाला. नवीन उत्पादन यंत्रणेच्या अनुषंगाने श्रमविभाजनाची सुद्धा पद्धत बदलल्या गेली. भांडवलदार आणि कामगार असे दोन वर्ग निर्माण झाले. आधुनिक उद्योगधंदे जे आहेत ते नफ्याच्या तत्वावर चालत असल्यामुळे कामगाराकडून वाढीव काम करून घेणे, त्यांना कमी पगार देणे, कामगारांचे तास वाढविणे, पदोन्नतीस उशीर करणे, रोजगारास कपात करणे, कामाच्या ठिकाणावरील सुविधांचा अभाव असे प्रकार जे आहेत ते प्रामुख्याने या उद्योगधंद्यात अस्तित्वात येऊ लागले आणि या परिस्थितीमुळे कामगारांनी एकत्र येऊन भारतातील ज्या व्यवस्थेचा निषेध करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे औद्योगिक कामगार वर्गाच्या चळवळी न्याय मागण्यासाठी, न्याय मिळविण्यासाठी सुरू झाले. या भागामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. कामगार चळवळीच्या आंदोलनाच्या टप्प्याअंतर्गत 4 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कामगार चळवळीचा. पहिला आणि दुसरा टप्पा जो आहे तो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे ब्रिटिशाच्या कालखंडामध्ये 1947 पूर्वी कामगारांच्या हक्कासाठी ज्या चळवळी झाल्या त्याचा आढावा घेणार आहोत. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या काही कामगार चळवळी झाल्या त्याचा आढावा आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आपण 1850 ते 1918 या दरम्यान ज्या कामगार चळवळी झाल्या त्याचा आढावा आपण आज या ठिकाणी घेऊया. जो पहिला टप्पा होता आंदोलनाचा, चळवळीचा, हा प्राथमिक स्वरूपाचा होता. यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन किंवा संघटन नव्हतं. पूर्वनियोजन आणि पूर्वसंघटन न करता कामगारांच्या गटांनी जे आहे ते स्वयंस्फूर्तीने जे आहेत त्या चळवळी केल्याचं आपल्याला दिसून येते. मार्च या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. प्रामुख्याने मार्च 1975 शापूरजी बेंगाली यांनी कामगारांच्या असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध सर्वप्रथम बंड उभं केलं आणि त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून 1881 पहिला कारखाना कायदा लागू झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हॅट्स असोसिएशन ही 23 सप्टेंबर 1984 रोजी लोखंडेंच्या अध्यक्षतेखाली जी आहे याची स्थापना झाली. त्यांनी कामगारांच्या मागण्या व समस्या समजून घेण्यासाठी मुंबई प्रांतामध्ये गिरणी कामगारांची सुद्धा परिषद आयोजित केली आणि कामगारांची स्थिती सुधारण्याचा ठराव त्यांनी संमत केला आणि म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानल्या जाते. तर या ठिकाणी सांगायचं असं की कामगार चळवळीला जे सर्वप्रथम चालना देण्याचं काम जे आहे, कामगारांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकण्याचं काम,
नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं आणि तत्कालीन ब्रिटिश राजवटीमध्ये भांडवलदाराकडून कामगारांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी उभ्या केल्याचं आपल्याला दिसून येते. दुसऱ्या टप्प्यात कामगारांना भेडसावणाऱ्या अडचण व समस्याबाबत जाणीवपूर्वक आकलन केले गेलेले आहे. कामगार संघटनांची स्थापना ही या टप्प्यातील महत्त्वाची उपलब्धी आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते कामगार संघटनांच्या स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येते. अनेक समाजसुधारकांनी कामगार असंतोषाची जाणीवपूर्वक दखल घेतली आणि परिस्थितीवर उपाय म्हणून कल्याणकारी उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्वानांच्या मतानुसार ही कामगार चळवळ म्हणून असण्याऐवजी कामगारांची चळवळ म्हणून सुरू झाली. तसेच ही चळवळसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये सौम्य स्वरूपाची होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपला कामगार चळवळीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे तो म्हणजे दबाव गटांचा उदय. हा कालखंड 1918 ते 1947च्या पर्यंतचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा कालखंड. तर याच्यामध्ये प्रामुख्याने नमूद करावं असं वाटते की पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था आणि उद्योगामध्ये जे आहेत ते अनेक प्रकारचे बदल घडून आले. वस्तूंच्या किमती आणि नफा वाढला कारखान्यातून, परंतु कामगारांची आणि कामाची परिस्थिती मात्र सुधारली नाही. कामगारांना त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता, त्यांना मजुरी योग्य मिळत नव्हती. त्याचप्रमाणे त्यांना सोयीसुविधा नव्हत्या, त्यांच्या नोकरीचं संरक्षण नव्हतं आणि त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष व अशांतता निर्माण झाली आणि परिणामी संप हे कामगारांच्या हातातील एक प्रमुख अस्त्र बनलं. कामगारांच्या असंतोषाचे प्रतिबिंब 1918 ते 1920 या कालावधीतील अनेक संपाच्या रूपाने दिसून येते. 1918 ते 1920 या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे संप जे आहेत ते या झाल्याचं आपल्याला दिसून येते. ते या 1920च्या कालावधी 1918 ते 1920च्या कालावधीमध्ये मुंबई, अहमदाबाद, सोलापूर, मद्रास येथील कापड गिरणी कामगार, तसेच कानपूरची लोकर गिरणी, कलकत्त्याच्या ज्यूट गिरण्या, जमशेदपूरची स्टील कंपनी, मुंबई आणि जबलपूरमध्ये रेल्वे कामगार आणि मुंबईचे गोदी कामगार यांनी आपल्या न्याय हक्कासाठी निदर्शने केली. यातील बहुतांश संप हे उत्स्फूर्तपणे केल्या गेले आणि ते प्रामुख्याने हे जे संप आधारित होते रोजगार आणि वेतन अशा कारणांशी हे संप संबंधित होते. कामगार संघटनांचा दबावगट म्हणून उदय ही या चळवळीतील प्रगतीदर्शक घटना म्हटली जाऊ शकते. म्हणजे या दबाव गटातून कामगार चळवळीचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येते. वाढत्या असमाधानकारक औद्योगिक वातावरणामुळे भारतात कामगार संघटनेची चळवळ अधिक संघटितपणे होत गेल्याचं आपल्याला दिसून येते. ऑक्टोबर 1920मध्ये 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि याचा परिणाम म्हणून लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना काँग्रेसची AITUC स्थापन झाली आणि 1926मध्ये सरकारने इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट संमत केला. हे एक महत्त्वाचं इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट 1926मध्ये संमत करण्यात आला आणि त्यायोगे सर्व नोंदणीकृत संघटनांना घटनात्मक मान्यता देण्यात आली. या अधिनियमाअंतर्गत 1926 साली मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना म्हणजे नाम जोशी यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियनची स्थापना झाली. कामगार चळवळीमध्ये प्रामुख्याने मार्क्सवादी विचारांचा आणि डाव्या विचारसरणीचा सुद्धा प्रभाव पडल्याचं दिसून येते. याच काळामध्ये मार्क्सवादी आणि डाव्या चळवळींचा उदय झाला आणि त्यातून जे शोषणात्मक व्यवस्था जे उद्योगामध्ये निर्माण झालेली होती
ती व्यवस्था रोखण्यासाठी कामगार वर्गाला कामगार वर्गाला भांडवलशाही रचनेच्या विरोधात संघटित होण्यासाठी यामुळे पार्श्वभूमी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. महामंदी या जागतिक आर्थिक संकटाचा भारतातील कामगार चळवळीवर परिणाम झाला. संपाची जे आहे ते वारंवार संप होऊ लागले. कामगार संघर्ष अधिक तीव्र करण्यास मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमरू डांगे या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या कामगार संघटनांची संख्या या काळामध्ये वाढली आणि या कामगार संघटनांमध्ये समन्वय राखण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनची सुद्धा स्थापना झाली. AITUC आणि NTUFच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परिस्थितीत जरी फारसा बदल झाला नाही तरी वेगवेगळ्या संघटनांमध्ये तणाव वैर कायम राहिल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे कामगारांच्या संघटनांचा समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना झालेली होती. परंतु मात्र त्यांच्यात अनेक संघटनांमध्ये आपसात समन्वय नसल्यामुळे त्यांच्यामध्ये तणावावर वैर कायम राहिल्याचं आपल्याला दिसून येते. हे आपण बघितलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगार चळवळीचा जो दुसरा टप्पा होता हा आपण बघितला. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये इंटकची भूमिका. INTUC 1948 ते 1960चा कालखंड. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक याची 1947मध्ये स्थापना झाली. ब्रिटिश हा देश सोडून गेल्यानंतर एक थोड्याफार प्रमाणामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की कामगार आंदोलनाची दिशा बदलली. 1948मध्ये कामगारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीयरित्या असंलग्न अशी स्वतंत्र व्यवस्था स्थापन केल्या गेली. ही हिंदू मजदूर सभा म्हणून ओळखल्या गेली. हिंदू मजदूर सभेच्या माध्यमातून एक राजकीय कामगारांची संघटना स्थापन केली जे HMSच्या तत्वांशी सहमत नव्हते. त्यांनी 1949मध्ये युनियन ट्रेड युनियन काँग्रेस UTUC नावाची एक समांतर संस्था स्थापन केली. 1955मध्ये भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. 1947मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कामगार संघटनांच्या उपक्रमांचे परीक्षण सुरू झाले आणि वेळप्रसंगी टीकासुद्धा सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची टीका म्हणजे सरकारचा कामगार संघटनांच्या कामातील हस्तक्षेपी होय. कारण इंटक ही जी संस्था स्थापन झाली इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, यावर काँग्रेस या राजकीय पक्षाचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येते. आजही सुद्धा जे आहे काँग्रेस पक्षाचा पगडा या कामगार संघटनेवर आहे. तर या 4 कामगार ज्या प्रमुख संघटना होत्या, हिंद मजदूर सभा, युनियन ट्रेड युनियन काँग्रेस, भारतीय मजदूर संघ, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, या 4 प्रमुख कामगार संघटनांच्या व्यतिरिक्त इतर अनेक कामगार संघटना कामगार चळवळीत महत्त्वाची भूमिका त्या काळामध्ये बजावत होत्या. या व्यतिरिक्त सुद्धा इतर संघटनांची स्थापना झाली, कामगार संघटनांची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षातच कामगारांनी उद्योगपतींच्या विरोधात अनेक वेळा संपाचं हत्यारसुद्धा उपसलं. 60च्या दशकामध्ये कामगारांच्या तक्रारी वेतन, बोनस आणि ओव्हरटाईमशी संबंधित होत्या. परंतु त्यानंतर त्यांना कामावरून काढणे, कामावरून निलंबित करणे, अन्यायकारक बडतर्फी, कामगारांचे हक्क असा बदल झाला. आणि त्यानंतरच्या औद्योगिक काळात त्यात कामगारांची बढती, संधीचा अभाव, कामगारांचा सन्मान इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरू लागल्या. प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाने कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व आपली मतपेढी निवडणुकीमध्ये विकसित करण्यासाठी स्वतःच्या
पक्षावर आधारित कामगार संघटनांची त्यांनी निर्मिती केली. त्याचा परिणाम असा झाला की राजकीय पक्ष जितका मोठा तितका त्याचा कामगारांचा गट विस्तृत आणि सामर्थ्यवान ठरू लागला. त्याचप्रमाणे जर पक्षात फूट पडली तर संघटनाचे विभाजनसुद्धा होऊ लागले. उदाहरणार्थ, जेव्हा कम्युनिस्ट शाखा CPI आणि CPMमध्ये विभागली गेली तेव्हा कम्युनिस्ट शाखेने CPI हाती घेतली आणि CPMने भारतीय कामगार संघटना नावाची स्वतंत्र संस्था स्थापन केली. तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की ह्या ज्या काही कामगार संघटना झाल्या याला राजकीय पार्श्वभूमी लाभल्याचं आपल्याला दिसून येते. आणि राजकीय पार्श्वभूमी चा ज्या संघटनेची निर्मिती झाली ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि याचा फायदा राजकीय पक्ष या संघटनांचा फायदा विविध निवडणुकांमध्ये सुद्धा घेताना आपल्याला दिसून येते. आजचीच परिस्थिती आपल्याला दिसून येते की वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संघटित असणाऱ्या ज्या जसं इंटक जे आहे ते काँग्रेसशी संबंधित आहे, भारतीय कामगार संघटना CPMशी संघटित आहे. तर अशा प्रकारच्या ज्या संघटना संबंधित आहेत तर ह्या संघटना ज्याच्या माध्यमातून राजकीय पक्ष जे आहेत ते आपला राजकीय हेतू साध्य करताना आपल्याला दिसून येते. चौथा टप्पा चळवळीचे एकत्रीकरण आणि विविधीकरण. यामध्ये आपल्याला कामगार चळवळी 1960 आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या काही कामगार चळवळी झाल्या त्याचा आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. 50व्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कामगार चळवळ कामगारांचा कामाचा मोबदला, कामाची परिस्थिती इत्यादी बाबत लढा देण्यास यशस्वी ठरली होती. म्हणजे कामगारांना योग्यरित्या त्यांना कामाचा मोबदला मिळाला पाहिजे आणि कामाची परिस्थिती जी आहे ते योग्य असायला पाहिजे. याकरता ह्या कामगार चळवळी सुरू झालेल्या होत्या. 60च्या दशकामध्ये आर्थिक वाढ आणि विस्ताराची गती कमी झाली. आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापकांनी कामगारांच्या मागण्या नाकारण्यास सुरुवात केली. कारण या काळामध्ये 60च्या दशकामध्ये जागतिक मंदी आली होती आणि त्यामुळे कारखानदारांना कामगारांना अधिक वेतन देणे, त्यांना सुविधा देणे हे शक्य झालं नाही. आणि त्यामुळे त्यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास नकार देण्यास सुरुवात केली. आणि औद्योगिक कलह कायदा त्याकरता 1947मध्ये हा पारित करण्यात आला. हा औद्योगिक कलहांची तपासणी तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी या औद्योगिक कलह कायद्याची निर्मिती झाली. यंत्रणा व प्रक्रिया करून औद्योगिक शांतता व सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला. या कायद्याद्वारे कामगार आणि व्यवस्थापनातील संघर्ष कमी करण्यासाठी, समेट घडवून आणण्यासाठी लवाद आणि न्यायालयीन निवाडा यांच्या यंत्रणा वापरण्याससुद्धा या काळामध्ये अनुमती देण्यात आली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही 1970च्या दशकापर्यंत चळवळीचे कामगारांच्या हितसंबंधाचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे आश्वासक काम केल्याचे आपल्याला दिसून येते. 1970 नंतर मात्र चळवळीची गती मंदावली. कामगार चळवळीची साधारणपणे 8 वर्ष चाललेला गिरणी कामगारांचा संप हा शेवटचा सगळ्यात मोठा संप देशामध्ये ठरला. या ऐतिहासिक बॉम्बे टेक्स्टाईल संपाची सुरुवात जानेवारी 1982मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांचे केंद्रीय नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. हे आंदोलन एकूण 65 कामगार गिरण्यांमधून 2,50,000 कामगारांनी आपलं काम थांबविले. वेतन आणि बोनस संबंधित बाबींमध्ये वाढ करण्याची मागणी हे संपाचे मुख्य उद्दिष्ट होते. वेतनवाढीच्या मागणीसोबत दत्ता सामंत यांनी 1947चा बॉम्बे इंडस्ट्रियल ॲक्ट रद्द करण्याची सुद्धा मागणी केली. तत्कालीन कामगार संघटनाच्या मागणीला शासनाने ठाम नकार दिला. हा संप वर्षानुवर्षे सुरू राहिला. संपामुळे उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठमोठ्या गिरण्या, कापड गिरण्या ह्या मुंबईतील बंद झाल्या, देशातील बंद झाल्या. महाराष्ट्रातील कामगार गिरण्यांचं मोठं नुकसान झालं आणि कामगार दारिद्र्याच्या खाईत लोटल्या गेले.
बऱ्याच कामगारांना त्यांचे घरदार अल्प मालमत्ता विकून मुंबईत सोडून उपनगरी भागात स्थलांतरित व्हावे लागले. या संपाचा कामगार, उद्योग आणि सरकार यांच्यातील औद्योगिक संबंधावर एक नकारात्मक परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर बघितलं आपण दत्ता सामंत यांचं आंदोलन यशस्वी ठरलं. शासनाने कुठलाही ठामपणे नकार दिला मागण्या मान्य करण्यास, आणि त्याच्यामुळे एक प्रकारे कामगार संघटना आणि शासन सरकार यांच्यामध्ये एक दूरत्वाचे संबंध निर्माण झाले. या कालखंडामध्ये भारतीय कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोच्या 2012च्या अहवालानुसार भारतात अंदाजे 16,154 कामगार संघटना अस्तित्वात आहेत. 16,154 कामगार संघटना. भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. आजच्या घडीला ही चळवळ मुख्यत्वे राजकीय निकषांवर विभागली गेल्याचे आपल्याला दिसून येते. औद्योगिक क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या भूमिकेत लक्षणीय बदल झाल्याचं आपल्याला दिसून येते. कामगार मंत्रालय, भारत सरकारने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील काही संघटना म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, स्वयंरोजगार महिला संघटना या आहेत. याच्या राष्ट्रीय स्तरावर या कामगार संघटनांना मान्यता दिलेली आहे. आणि ह्या कामगार संघटना बरेचदा मोठ्या फेडरेशनशी संलग्न असतात, जसं ऑल इंडियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन, रेल्वे कामगार संघटना यासारख्या ट्रेड युनियन फेडरेशनशी अजूनही कार्यरत आहे. राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी देशातील एक प्रमुख फेडरेशन म्हणजे सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन ही आहे. तर राष्ट्रीय स्तरावर जे आज मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करत आहे ती संघटना जी आहे तिचं नाव आहे फेडरेशन, म्हणजे सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन. ही सगळ्यात मोठी संघटना आहे. कामगारांच्या चळवळीचा जो मोठा पल्ला गाठला गेलेला आहे, या चळवळीतील महत्त्वाच्या बदलांचा इथं उल्लेख करणं आज आवश्यक आहे. की ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्या कशाकरता उभ्या राहिल्या ते महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक म्हणजे असं की कामगार चळवळीतील आकार देणारं नेतृत्व उभं राहिलं. कामगारांचे मुद्दे ज्यासाठी ही चळवळ उभी राहिली, समाजधुरीण कामगार हितासाठी उभे ठाकले आणि कामगारांनी या लढ्यात धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. ज्यातूनच युनियन नेत्यांचा वर्ग उदयास आला. जागतिकीकरणाबरोबर सरकारची या चळवळीतील भूमिका देखील बदलत गेली आणि कामगार संघटनेचे राजकीयकरण झाले. तर हे प्रामुख्याने मुद्दे या कामगार चळवळीतून निर्माण झाले असं आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील कामगार चळवळीचा आढावा घेतला. स्वातंत्र्यापूर्वीतील कामगार चळवळी आणि स्वातंत्र्यानंतरच्या कामगार चळवळी याचा आढावा आपण या ठिकाणी घेतला. त्या आंदोलनाचे काय परिणाम झाले ते सुद्धा बघितले. नवीन कायदे अस्तित्वात आले. आज अनेक कामगार हिताचे कायदे अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कामगार चळवळीचा आढावा या ठिकाणी घेतला. पुढच्या भागामध्ये आपण भारतातील शेतकरी चळवळीचा आढावा घेऊ. हा पुढचा भाग तुम्ही वाचून ठेवा, तुम्हाला समजण्यास सोपी जाईल. तर आज या ठिकाणी थांबतो. थँक्यू.